आज तर मामाच्या पुरीला आणि घरच्याला डायरेक्ट ना फिरायला घेऊन गेलो. सांगतो तुम्हाला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, सगळ्यांना जय श्रीराम. सकाळीच आवरलं भिवरलं, मम्मीला म्हणलं बस बरं गाडीत, आपल्याला जायचंय बाहेर. आणि मम्मी काय म्हणते बघा, कुठं जायचंय आपल्याला. त्यानंतर मग मामाच्या मुलीला घेतलं, मामीला घेतलं आणि मम्मीला पण घेतलं. म्हणलं चला आपल्या 100च्या स्पीडने आपलं वॅगनर घेऊन डायरेक्ट मामांच्या घरी येऊन पोहोचलो. कारण इथं आज ना पूजा वगैरे असल्यामुळे स्वयंपाक वगैरे पण करायचं होता. लवकरच आम्ही 10 वाजता आलो बरं का आवरून. आणि इथं ना आपल्याला आलेला प्रत्येक शेटने काम लावलं. बा मला म्हणलं हे बांधूला तोरण वगैरे, आयला म्हणलं करतो आता काम, काय करतो. इकडे आतमध्ये पण ना जोरदार तयारी चालू आहे बरं का. तात्या आणि मामा तर निवांत बसले ते. तात्या त्यांना म्हणलं तुम्ही निवांत राहा, सगळं काम आम्ही दोघंच करणार आहेत. घराच्या मालकीन म्हणजे मामीनी तर ना लय मेकअप केला बा. आता काय विषय नाही, म्हणलं आता फोटो भेटो झालेच पाहिजे. इथं गौरव भाऊ पण आले होते बरं का, आणि प्रत्येक भाऊचे मामा पण आले होते. मग त्यांची एक क्लिप काढली. गौरव भाऊला रॉयल एंट्री करून टाकली बा. ते आपल्याला भारी फॉलोअर आहेत, म्हणजे काही विषय नाही. प्रत्येक व्हिडिओ खाली त्यांची कमेंट असते बरं का. इथं आपला फ्लेक्स वगैरे पण नाही होतं. आपल्याला आपले मित्र भेटले अमित भाऊच्या तिथे. मग त्यांच्याबरोबर चर्चा विरचा केली. त्यानंतर फुलं वगैरे नाही. मग आमच्या दादांच्या दुकानामध्ये आलो बरं की सागर फ्लॉवर सेंटरला. मागे आलो तिथं होमची पूजा चालू झाली होती बरं का, मस्त प्रकारे. आणि काका पण आले होते आणि त्यांचा ना विधी वगैरे सगळा व्यवस्थित चालला होता. आपले मित्र इथं पोलीस म्हणजे दत्ता भाऊ भेटले. अरे वा वा म्हणलं, खूप दिवसातून भेटले. अचानक भेट झाली बरं का दत्ता भाऊन बरं. मग त्यांच्याशी चर्चा केली. निलेश भाऊंचं तर काय भाऊ मोबाईलला 7:30 लागले. मग मोबाईलला त्यांच्या आलो इथं सिद्धिविनायक मोबाईल शॉपीत आवरून घेतलं. त्यानंतर मागे आलो इथं सगळं ना आरती वगैरे चालू झाली होती. मित्रांनो सगळ्यांनी हात जोडलेले होते. सगळी पूजा वगैरे व्यवस्थित पार पडली. त्यानंतर यांना दोरे बांधले हातामध्ये. आता भैयाला आहे ना 6 महिने नॉनव्हेज अजिबात खायचं नाही. मी तर म्हणलं 6 वर्ष नको खावतो, काय अडचण नाही. इकडे स्वयंपाकाचा कार्यक्रम महिला वर्गाचा एकदम जोरदार चालू आहे. पोळ्यांचा आता म्हणलं पोळ्या खाल्ल्याच पाहिजे दणकून. तेवढ्यात मामाची मुलगी म्हणली मला लस्सी प्यायची. आयला म्हणलं बस गाडी. मग काय लगेच 100च्या स्पीड तिला हाफ लस्सी पाजून टाकली. फुल नको म्हणलं, हाफ त्याला सध्या आपल्या मागं. मग मागे राहिलो तर जेवणाचा कार्यक्रम चालू झाला. तर आपण पण ना मग कोपऱ्याला म्हणलं कुठेतरी बसून घ्यावा. पण त्यात भैया पण सापडा आपल्याला. मग भैयाला बोलवलं. मग काय मस्त प्रकारे ना पोळ्यांचा आस्वाद घेतला बा. लयच भारी झालं. त्यानंतर मम्मीला मामीला आणि मामाच्या मुलीला घेऊन इकडे मुक्ताई टेक्सटाईल मध्ये गेलो. आपल्याला थोडंसं शॉपिंग करायची होती. आपल्या मागे लागले बस 7:30 मित्रांनो. पाऊसच आला. मग काय 4 चाकी असल्यामुळे तेवढं तरी बरं झालं. ह्यांना हळूहळू करून सोडून टाकलं. मम्मीला पण घरी सोडलं. त्यानंतर परत आपण रिटर्न निघालो आपल्या मामाच्या तिकडे दिशेने. श्रीगोंद्यामध्ये नाही बा पाऊस झाला, तेवढं तरी बरं आहे. गणेश भाऊ आले. गणेश भाऊ म्हणलं नमस्ते नमस्ते, काय विषय नाही. आता ना आपल्याला आज बाईला कार्यकर्ता मिळालाय बरं का. आताच पेपरवरून आलाय कार्यकर्ता. आणि भैयाला पण इथं ना मित्रांनो आता ना कानामध्ये दिसली बाळी का काहीतरी सोन्याचा खडा करायचा होता बरं का, तसला डायमंड हिरा म्हणजे थोडक्यात. तर ते बघण्यासाठी आम्ही आलो इथं. मस्तपैकी पसंत केला. येता आपल्या भैया मामाने आपल्याला लावले औषध नाही. मग औषध घेतले. चला तुम्हाला व्हिडिओ आवडेल लाईक आणि फॉलो करून घ्या. भेटू पुढल्या भागात.